हॅलो. हॅलो. हा नमस्कार मॅडम, शंभू त्रिकाल आयुर्वेदामधून बोलतोय. मॅडम, आपण किडनी स्टोन साठी औषध मागवलं होतं आपल्याकडून. काय काय? किडनी स्टोन साठी औषध घेतलं होतं ना आपल्याकडून. तुमच्या मिस्टरांनी आता सांगितलं मिसेस वापरत होते म्हणून. हा ओके, तर काय रिझल्ट आहे त्याचा? काय फरक वाटला का? रिझल्ट थांबा एक मिनिट. हॅलो. हॅलो. हा बोला. अच्छा, तुमच्यासाठी घेतलं होतं का किडनी स्टोन पावडर? हो घेतलं. ओके ओके. काय फरक आहे त्याचा? हो कमी झाले की माझं. ओके, किती MM चे खडे होते अगोदर? अगोदर म्हणजे परत काही नाही, सोनोग्राफी केली नाही, पण तुमचं औषध घ्यायच्या अगोदर 6 MM होती. 6 MM चं होतं का? एकच होता की अजून काही छोटे मोठे होते? नाही, छोटे छोटे होतं बारीक. तर दुखायचं ही कमी झालं, परत मला काही त्रास झाला नाही म्हणून मी नंतर काय मग सोनोग्राफी काही केली नाही. ओके ओके. म्हणजे तरी 1-2 महिन्याचं घेतलं होतं ना एकदम तुम्ही, काहीतरी 400 ग्रॅम होतं? हो 4 डबे आहेत. हो हो बरोबर, ते 2 महिन्याचं मागवलं होतं तुम्ही. नाही, चांगला फरक आहे. मे बी गेलेही असतील तरी एक अंदाज म्हणजे सोनोग्राफी करून घ्यायची, कारण थोडाफार छोटा राहिला ना की मग परत तो कालांतराने मोठा होऊ शकतो. म्हणून त्याला काय करायचं, जे छोटा असेल तर पूर्णपणे विरघळून टाकायचं, म्हणजे परत होत नाही. सोनोग्राफी केल्याशिवाय हा ते तर आहे, सोनोग्राफी करायला. काय त्रास होत होता अगोदर औषध घ्यायच्या आधी आपलं? औषध घ्यायच्या अगोदर म्हणजे असं खाल्लेलं काही पचन होत नव्हतं आणि पोटात असं एका बाजूला दुखत होतं. ओके. आणि मग औषध घेतल्यानंतर किती दिवसात फरक दिसला तुम्हाला? औषध घेतल्यानंतर 15 दिवसांनी फरक पडला की. ओके ओके. म्हणजे खाल्लेलं पण पचन व्हायला लागलं आणि हळूहळू दुखायचं पण कमी झालं. ओके ओके. तरी अंदाजे किती टक्के फरक वाटतोय तुम्हाला आता? मला तरी 90% तरी फरक वाटतोय. 90% ना? ओके ओके. नाही, चांगला फरक आहे. तुम्ही औषध रेग्युलर घेतलं ना तर अजून जे काय असेल तर ते होऊन जाईल. एखादा महिना घ्यायचं मागून, अजून जर राहिला असेल तर ते निघून जाईल. किंवा एकदा सोनोग्राफी केली तर एक आपल्याला अंदाज कळेल की पुढे घ्यायची गरज आहे की नाही. ठीक आहे. आपण कुठून बोलता मॅडम? आम्ही कडेगाव तालुका. बरं, चालेल चालेल, धन्यवाद. सांगली जिल्ह्यातून. सांगली जिल्हा. हो हो, ठीक आहे ठीक आहे.